आज आपण बनवणार आहोत बेबी कॉर्न चिली। हे आपण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर स्टार्टरसाठी हे मागवतो आपण। ते आपण आज घरीच बनवणार आहोत आणि सेम टेस्ट ही हॉटेलमधल्यासारखीच लागते आणि बनवायलाही एकदम सोपं आहे। तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। इथे मी बेबी कॉर्न घेतलेले आहेत, ते मी कट करून घेतलेले आहेत। साईज थोडी आपण पातळच ठेवायची, जास्त जाड पण ठेवायची नाही। हे आता आपण 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत। हे आपल्याला जास्त पण वेळ शिजवायचं नाही आहे, 2 ते 3 मिनिटं आपण हे शिजवून घ्यायचं। इथं आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं। आता आपण हे शिजल्यानंतर काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, पाव चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, यामध्ये आपण आता 1 चमचा कॉर्न फ्लॉवर आणि 1 चमचा मैदा घालून घ्यायचा। फूड कलर मी इथं पाव चमचा घातलेला आहे, तुम्ही स्किप केला तरी चालेल। हे आता मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण लगेच तळाई घेणार आहोत। तर तेल मीडियम गरम झाले की त्यामध्ये आपण हे बेबी कॉर्न घालून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। या आता आपण काढून घेऊया आणि राहिलेले सगळे असेच तळून घ्यायचे आहेत। आता इथे एका कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा आलं आणि अर्धा चमचा लसूण बारीक कट करून घालून घ्यायचा। तो थोडा भाजून घ्यायचा आणि त्यामध्येच आपण 1 कांदा आणि 1 शिमला मिरची कट करून घालून घ्यायची। हे पण आपण आता 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं। फास्ट गॅसवरच आपण हे भाजून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये आपण 1 चमचा विनेगर, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली पेस्ट घातलेली आहे। तुम्ही इथं सॉस वापरले तरी चालेल। हे आता मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण कॉर्न फ्लॉवरची स्लरी घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण आता बेबी कॉर्न घालून घेऊया। हे आता आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटं आपण हे परतवून घ्यायचं। जास्त वेळ आपण हे परतवायचं नाही आहे, हे आपण 1 ते 2 मिनिटच परतवून घेणार आहोत। आता हे झालेलं आहे, तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि वरून कोथिंबीर किंवा कांद्याची पात बारीक कट करून घालून घ्यायची। आता हे आपण सर्व करायला घेऊया। हे आपण गरम गरमच सर्व करून घ्यायचं। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।